नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आपल्याला काय करायचं, आज कटोरीचा ब्लाऊज घ्यायचा आहे. स्टिच करण्यासाठी म्हणजे पहिल्या अगोदर कटिंग करूयात आपण. 34 साईज कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा याची मापे आहेत जे की आपल्याला पेपरवरती टाकायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचं आणि कटोरीचा ब्लाऊज आहे. तर चला पहिला पेपर घेतलेला मी अगोदर, परत तुम्हाला माप दाखवते. परत एकदा तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचं माप जे आहे. उंची आहे 14, कंबर आहे 30, चेस्ट आहे 34, बाही आहे 3/4, 9ची घेतलेली आपण. दंडगीर घेतला आहे 12.5चा आहे आणि पुढचा गळा आहे 7 आणि गळापट्टी आहे 4, जे की गळापट्टीच्यावरच मागचा गळा येणार आहे, जो की कसा टाकायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. जशी माझी पद्धत आहे तसंच तुम्हाला मी शिकवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. प्लीज ट्राय. चला बंद बाजू घेतली मी माझ्याकडं, माझ्या साईड. उंची टाकून घेऊयात आपण. सगळ्यात अगोदर 14ची उंची घेतली बघा आणि घेतलेला आहे 5.5चा शोल्डर. मोंडा पण 5.5चाच घ्यायचा आहे तुम्हाला. 34 साईज कटोरी ब्लाऊज आहे. 5.5चा मोंडा. तर 34चा चौथा भाग करायचा आहे आणि इथे आपल्याला 4 भाग कसा करायचा आहे ते बी पाहू शकता तुम्ही. 34वर टेप फोल्ड करायचा आहे, डबल फोल्ड झाला हा, आणि 4 फोल्ड करायचा आहे, म्हणजे 4 वेळा फोल्ड झाला की मग चौथा भाग तयार होतो. एकदम सोपी आणि एकदम सिंपल पद्धत आहे. तर बघा किती आलेला आहे आपला 34चा चौथा भाग, 8.5. ठीक आहे. आणि परत आपल्याला किती घ्यायचं आहे, 1.5 घ्यायचं आहे एक्स्ट्रा. शिलाई मार्जिंगसाठी 1.5 एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तुम्हाला 2 घ्यायचं असेल तर मी 2 पण घेऊ शकता, पण 1.5 ओके, मी 1.5च घेत असते. चला इथं मोंड्याला आकार देऊन घेऊयात अगोदर. 1.5 इंचावर कंपल्सरी मी तेवढ्याच मापावर सगळेच ब्लाऊजच्या मोंड्याला मी आकार देत असते, फक्त बोटनेक सोडून आणि हायनेक. प्रिन्सेस, कटोरी, 4 टक्स, 1 टक्स सगळ्या ब्लाऊजला. तर पुढचा गळा आहे 2.25चा घेणार आहे मी इथं शोल्डरपाशी, आणि खाली गळा तुम्हाला जेवढा पाहिजे तुम्ही तेवढा घेऊ शकता. तर आहे 7चा, तर आपण घेऊयात. आणि तुम्हाला पुढचा पण गळा जर डीपच हवा असेल ना तर तुम्ही वाढू शकता 2.5-3 पर्यंत. ओके. आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे गोल. कमराचं माप टाकायचं आहे. एवढं माप टाकलं आहे आपण. आता काय करूयात, कमरेचं माप टाकून घेऊयात अगोदर. कमरेचा भाग चौथा करायचा आपल्याला. जसं आपण चेस्ट चौथा भाग केला ना तसाच कमरेचा पण तसाच करायचा आपल्याला. 30ची कंबर आहे, तर त्याचाच पण चौथा भाग किती येतोय बघा, 7.5 येईल. हां 7.5. आणि इकडे घ्यायचं आहे आपल्याला 2.25 पर्यंत घेतलं तरी चालतं. मी घेतले 2.25. कुणी 1.5 घेतं, मी 2.25 घेतले. 2 घेतलं तरी काहीच अडचण नाही. ज्यांना कपडा खूप जास्त, काही वेळेस काय होतं माहिती आहे का, कपडा खूप जास्त शिवण्यास स्टिच करण्यात जातो आणि मग फिटिंगला कमी पडतो.
तर जे सुरुवातीला शिकत आहेत शिवणकाम वगैरे, तर त्यांनी 2 घेतलं तरी काहीच अडचण नाही आहे. आणि क्रॉसपट्टी टाकली मी एक साईडनी, त्यांची 2.5 पावणे 3ची असते आणि एक साईडनी 2.5ची घेतलेली आहे आपण. आणि वरती अर्धा इंचने आपल्याला आकार द्यायचा. अगोदर स्ट्रेट लाईन करून घेऊयात. वर अर्धा इंचने आकार द्यायचा. आणि जी मी कटोरी काढते ना, ती अशीच पद्धत आहे माझी. अशी मोजून घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला. माझी अशी पद्धत आहे की मी तुम्हाला सांगते, मला माहिती आहे तुमचं घडीवर वगैरे असं भरपूर काही काही वेगवेगळे पद्धतीने कटोरी काढतात लेडीज, पण माझं असं आहे की मी ही जी मोंड्याची लाईन आहे ती एकदम स्ट्रेट मी सरळ घेत असते. छोटी कटोरी असली तरी मोठी कटोरी असली तरी पण माझं हेच माप आहे. आणि तुम्हाला मी हे पण सांगेल की ॲडजस्ट कसं करायचं. ओके, इथून आहे ना अर्धा इंचवर आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता एकच नंबर कटोरी बसते आणि इतका छान बसतो ब्लाऊज, एकदम परफेक्ट. तर बघा कसं वाटली तुम्हाला बघूनच, राऊंड शेप आलेला आहे आपल्या कटोरीला एकदम छान. आणि दुसऱ्या ह्याच्यावर कशी वाढवायची तेही तुम्हाला मी सांगणार आहे कटोरी. तर एवढं आपलं हे माप झालं आहे फ्रंट साईडचं. तर काय करूयात आपण, हे बघा फ्रंट साईडचं माप आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊयात. दोन्ही भागची संगच कटिंग करून घेऊयात. कटिंग करून घेतली. चला दोन्ही भाग एक म्हणजे साईडला करून घेऊयात. जे मधून आहे ते बॅक पार्ट वेगळा आणि फ्रंट पार्ट वेगळा करून घेऊयात. पहा, तर आता आपण काय करूयात, अगोदर सध्या आपण बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवूयात. म्हणजे फ्रंट साईडची कटिंग करून घेता येईल. तर क्रॉसपट्टी कट करून घ्या अगोदर. हे मुंड्याचा भाग पण कट करून घेऊया. आणि आपल्या चॅनलला जर नवीन कुणी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स आणि असेच व्हिडिओ येणार आहेत बघण्यासाठी. तर हे पहा आपलं झालेलं आहे कटिंग. आता चला कटोरी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली कटोरी निघलेली आहे एकच नंबर. तर आपण हे बघा, ह्या पुढचा भाग आहे जो एवढा, कधी कधी 2.5 हे मोजून पण ते पण मोजून घेऊ शकता. ते मोजायचं कसं तेही मी तुम्हाला सांगेल, पण आपलं हे ब्लाऊजचं माप एकदम परफेक्ट आहे. तर बघा आपलं बॅक पार्ट फ्रंट पार्ट झाला आहे आणि कटोरी पण झाली. तर आपण काय करूयात, अगोदर हे मागचा जो भाग आहे ना, गळा कसा कट करायचा, मी कसा कट करते ते तुम्हाला दाखवते. एकदम सोपी पद्धत. तुम्हाला गळ्याचं माप वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. तर बघा बॅक साईडची गळापट्टी मोजायची माझी 4ची आहे बघा. आणि तिथून वरती मला गळा टाकायचा आहे. तर गळा थोडासा डीप घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी 2.5 घेणार आहे. 2.5 पावणे 3 घेणार आहे आणि वरती 2.25 घेणार आहे. आणि इथे आकार द्यायचा आहे. 2.5 पण घेऊ शकता तुम्ही वरती शोल्डरला. समोर 2.5 घेतलं तर बॅक साईडला पण 2.5 घ्या. ठीक आहे शोल्डर. आणि इथून आकार द्यायचा गोल. आता डीप गळा मला गोल पाहिजे, म्हणजे खूप जास्त डीप गळा आहे. तर मी असा आकार देत असते गोलेला. तर तुम्ही कसा देताय मला नक्की सांगा. आणि हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात, शोल्डर उतरत नाही, काही नाही मैत्रिणींनी. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदम छान आहे. तुम्हाला याच्यावर सेम दिसत किती छान आलेलं बघा. गळ्याचा सेप एकदम राऊंडमध्ये आलेला आहे. हे झालं बॅक पार्ट, हे फ्रंट पार्ट, ही क्रॉसपट्टी आणि ही आहे कटोरी. तर चला आपण काय करूयात, आधी कटोरी कट करून घेऊयात, म्हणजे वाढून घेऊयात एका पेपरवरती. पाहू शकता असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. जशी आपली कटोरी आहे तसंच आखून घ्या. चला आता याला 2.25 इंचनी वाढवणार आहे मी. आणि इकडून पण 2.25 इंचनी वाढायची. हे ब्लाऊज स्टिच झालं की मी तुम्हाला दाखवेन की कसं बसलं आहे काय. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर याचा मध्ये घ्यायचा आपल्याला. किती येणार आहे बघा, 4 आणि 2 रेषा येणार आहेत त्याचा मध्ये. आणि इथं पण 2.25 इंचवरच घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला ट्रायंगल करायला पाहिजे मस्त.
आणि कटोरीला काय असतं माहिती आहे का, आकार देणं खूप महत्त्वाचं आहे. आकार जर व्यवस्थित आला तर कटोरी पण व्यवस्थित येते. जेव्हा आपण स्टिच करतो ना तेव्हा पण कटोरीचा आकार एकदम छान बनतो. इथून पण आपण अर्धा इंचवर आकार द्यायचा आहे. साईडला एक काढून घेते म्हणजे मला फिरवायला कटोरी आहे की नाही बघा. इथून मी आकार देते कटोरीला. एकच नंबर कटोरी आली बघा तुम्ही. इतकी छान बसणार नाही कटोरी. कट करून घेऊयात आपण कटोरी अगोदर. पहा किती छान आलेले आहे कटोरीचा आकार, शेप किती छान बघा. एकदम परफेक्ट कटोरी झाली त्याची. सगळे पार्ट आपले रेडी झालेत. कटोरी पण वाढून घेतली आपण. स्लीव्ज कट करून घेऊयात. आता मोठी स्लीव्ज नाही कट करत आहे मी, छोटीशी स्लीव्ज करते कारण त्याच्यावर माप दिलेलं आहे. पण त्यांचा कॉल आला की त्यांना छोटी स्लीव्ज पाहिजे, तर म्हटलं चला आपण छोटी स्लीव्ज करूया. मोठ्या स्लीव्जची कटिंग मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल. ओके, तर त्यांनी सांगितलेलं आहे मला 4ची म्हणजे 4ची स्लीव्ज पाहिजे. त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतले आणि इकडे घेतलेले 9. हे 9 याच्यासाठी घेत असते मी, कंपल्सरी सगळ्या स्लीव्जला घेत असते 9 की आकार द्यायचा असतो आपल्याला इथपर्यंत म्हणून. आणि इथून खाली आपल्याला 3 घ्यायचे. कुणी 3.5 घेतं, कुणी 3 घेतं. तर आता ते मी कसं घ्यायचं ते पण 3, 3.5 मोठी स्लीव्ज असली किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला मोठी स्लीव्ज कट करताना सांगणार आहे. ओके, तर बघा खोल भाग जो आकार देत असतो ना तो, तर बघा मी घेतले आता मोंडा टाकते मी इथे 8.5पर्यंत, 8.5पर्यंत टाकायचा. आणि इथं घ्यायचं आपल्याला 1.5. पुढे आता हे लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि इथे द्यायचा आपल्या स्लीव्जला आकार. हा आकार मी फक्त पेपरवरच देत असते आणि म्हणजे एकच आकार देते. दोन्ही पण खोल भागाचा आकार मी देत नाही अजिबात. स्लीव्जचा एवढंच आकार देत असते मी पेपरवरती पण. नसतं जेव्हा स्टिच करते ब्लाऊज तेव्हा मी आपला आतल्या भागाला मी असा खोल्याचा आकार देत असते. तर पाहू शकता तुम्ही. आता मी कट फक्त एकच भाग करणार आहे. कट करून घेऊयात हे पण स्लीव्जचं. तर पहा आपलं झालेलं आहे स्लीव्ज कट. सगळे पार्ट आपले रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि 34 साईज कटोरी कटिंग आहे, पेपर कटिंग. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो. असेच तुमच्यासाठी मी ट्रिक्स अँड टिप्स घेऊन येणार आहे.